नमस्कार. तर आज आपण करणार आहोत टोमॅटो चिप्स किंवा नाचोस. तर असे घरच्या घरी गव्हाच्या पिठाचे नाचोस कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील असे नाचोस आज आपण करणार आहोत. त्यासाठी इथं 4 टोमॅटो घेतलेत. टोमॅटो असे पिकलेले लालसर घ्यायचे म्हणजे याने कलर छान येतो आपल्या नाचोसला. आता हे टोमॅटो आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे चिरून घेऊ. आपल्याला यातलं चिरून सगळं बी काढायचं आहे. बी काढून चिरणार आहे मी. तुम्ही तसं चिरलं तरी चालेल आणि मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. पण खूप जास्त चोथा राहतो बी ठेवलं म्हणून मी बी काढून घेते आणि फक्त वरचा भाग घेणार आहे. या पद्धतीने सगळं बी काढून घ्यायचं यातलं आणि असं टोमॅटोचा फक्त वरचा भाग घ्यायचा. आता याला कसं पण जाड बारीक कट करून घ्यायचं. याच पद्धतीने आपण आपले सगळ्या टोमॅटोतला गर काढू आणि बारीक चिरून घेऊ. याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता आपण आपले सगळे टोमॅटो या पद्धतीने चिरून घेऊ. आता इथे आपले सगळे टोमॅटो चिरून त्यातले बिया काढून झालेले आहेत. आता हे टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ आणि बारीक करून घेऊ. सगळे टोमॅटोच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ. तुमच्याकडे यापेक्षाही लाल टोमॅटो असतील तर ते वापरा. कलर आणि चव दोन्ही पण छान येते टोमॅटोने नाचोसला. आता इथे आपली टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे. आता इथे एक भांडं घेतले. त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवून घेऊ अशी आणि त्याच्यावर ही टोमॅटोची प्युरी ओतून घेऊ. याला आता आपल्याला हलवून घ्यायचा, सगळा गर काढून घ्यायचा आहे. असं चमच्याने हलवून याचा गर सगळा खाली गाळून घेऊ म्हणजे वरती सालाचा चोथा शिल्लक राहील. बिया जर याच्यासोबत रगडल्या आपण तर खूप जास्त चोथा शिल्लक राहतो. इथे बघू शकता आता फक्त सालाचा थोडासा चोथा शिल्लक राहिला आहे आणि आपला खाली सगळा गर पडलेला आहे टोमॅटोचा. आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ. चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ आहे. मी मेजरिंग कपनं इथं 1.5 कप पीठ घेते. तुम्ही घरातल्या कुठल्याही वाटीने घेऊ शकता. 1 कप गच्च भरून घेतला आणि 1 सपाट घेतला आणि त्यासाठी पाव कप इथे बारीक रवा घेतला आहे. रवा बारीकच वापरा, जाड रवा दिसतो नाचोसवर नंतर तळल्यावर. आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. थोडासा धने पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर घातली. ही तिखट मिरची पावडर नाही आहे, रंगाची आहे त्यामुळे जास्त घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांना जसं कमी जास्त लागतं त्या पद्धतीने घाला. आता याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडीशी जिरा पावडर घालू. आता याला आपण मिक्स करून घेऊ. याच्यात अगोदर पाणी घालायचं नाही आहे. अगोदर टोमॅटोच्या प्युरीमध्येच मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला आणि शक्य होईल तेवढं मळून घ्यायचं. कमीत कमी पाणी घालण्याचा प्रयत्न करायचा. खूप जास्त पीठ वापरायचं नाही. त्यासाठी जेवढं कमी पाणी घालाल तेवढी चव छान येते आपल्या या नाचोसला. आणि जास्त पाणी जर घातलं तर मग जास्त पीठ बसतं आणि चव कमी होते, टोमॅटोची चव लागत नाही. त्यामुळे शक्य होईल तेवढं टोमॅटोच्या गरातच हे मळून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं शेवटी. एवढंच पाणी टाकून मळून घेणार आहे मी याला व्यवस्थित. आता याचा छान असा मध्यम घट्ट गोळा मळून घेऊ. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही. आपण याच्यात रवा घातलेला आहे तो पण फुगल. आता इथे आपलं पिठाचा गोळा मळून झालेला आहे. याला आणखी 1 मिनिटभर असं मळून घेऊ आणि थोडंसं तेल टाकून मऊ करू. बघू शकता असा मळून घ्यायचा आहे आपल्याला. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही. आता तेल लावून याला थोडंसं मऊ करून घेऊ. असं मऊ करून घेऊ आणि 10 मिनिटासाठी भिजायला ठेवून देऊ आपण. यातला रवा आपला छान भिजेल मग.
तोपर्यंत यासाठी मसाला करून घेऊ. तुमच्याकडे जर पेरी पेरी मसाला असेल तर तो टाका, नसेल तर असा घरच्या घरी मसाला तयार करू. त्यासाठी इथं मॅगी मसाल्याची पुडी घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर घेतली आहे, आमचूर पावडर घेतली 1 चमचा, चाट मसाला घेतला 1 चमचा आणि काळं मीठ घेऊ. आता हे एक वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचं, फक्त मिक्स होण्यापुरतं. आता इथे फिरवून घेतलं हे आणि छान मिक्स झाले आपले सगळे मसाले. आता याला एका वाटीत काढून घेऊ. खूप छान चवीचा मसाला तयार होतो हा वरतून टाकण्यासाठी आपल्या टोमॅटो चिप्सवर. याने आपल्या चिप्सची चव दुप्पट तिप्पट वाढते, खूप छान लागतात. तुम्हाला याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची असली तरी घालू शकता. बघू शकता मस्त असा मसाला आपला तयार झाला आहे. आता तोपर्यंत आपलं पीठ पण 10 मिनिट भिजून झाले. आता याला पोळपाटावर घेऊ आणि थोडंसं मळून घेऊ. पीठ थोडंसं मळून घेतलं. याच्यात तुम्हाला जसे पाहिजे तसे लहान मोठं याचा एक उंडा घ्यायचा. आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची याची, त्यामुळे तुमचा पोळपाट जसा असेल लहान मोठा तसे उंडे घ्या आणि याला कोरडं पीठ लावून आपण लाटून घेऊ. आता जेवढं शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची ही पोळी. या पद्धतीने एकसारखी सगळ्या बाजूने आपण, चपातीपेक्षा एकदम थोडीशी जाड आहे जेवढी, बघू शकता इथे लाटून झाली आपली ही चपाती. आता हिला कट करून घेऊ चौकोनी आकारात, म्हणजे आपल्याला कट करायला सोपं जाईल. नाचोसचा आकार द्यायला याला अशा कडा काढून घेऊ. आणि आता याला काट्याच्या चमच्याने असे टच करून घेऊ, म्हणजे आपले नाचोस फुगणार नाहीत त्याला टाकल्यावर. असे सगळीकडे दाटसर असे टच पाडून घ्यायचे याला. आणि आता एकसारख्या आकाराच्या पट्ट्या करून घ्यायच्या याच्या. बघू शकता या पद्धतीने. आता तुम्ही एक पट्टीचे नाचोस केले तरी चालेल किंवा एकावर एक ठेवून सगळ्या एक सोबतच कट केल्या तरी चालेल. आता इथे एकावर एक ठेवून घेतलेत आपण. आता याला कट करून घेऊ, एकसाथ कट करून घेऊ सगळं. असा नाचोसचा आकार जसा असतो तसा आकार याला देऊन घेऊ. या पद्धतीने त्रिकोणी आकारात कट करून घेऊ. आता इथे कट करून झालेत आपले सगळे नाचोस. आता याला सेपरेट करून घ्यायचं. पटपट होतात हे, सेपरेट पटपट होतात. या पद्धतीने सेपरेट करून घ्यायचे. एक असेच ठेवले तर एकमेकाला चिकटू शकतात, त्यामुळे सेपरेट करून घ्यायचे. आता इथे सेपरेट करून झालेत, बघू शकता एकदम मस्त असे नाचोस झालेत आणि कलर पण छान आला आहे. तळल्यावर आणखी छान कलर होईल याचा. आता तुम्ही एकसाथ सगळे लाटून घेऊ शकता, करून घेऊ शकता किंवा काही करून तळायला टाकू शकता. आता इथे मी काही बनवून घेतले तेवढे तळायला टाकते आणि दुसरीकडे राहिलेले आपण नाचोस याच पद्धतीने करून घेऊ. तेल मध्यम गरम होतं, त्याच्यामध्ये हे तळण्यासाठी टाकले आणि नंतर गॅस कमी करून आपल्याला याला छान असं कडक होईपर्यंत तळून घ्यायचे. आणि आपण काट्याच्या चमच्याने याला टच पाडल्यामुळे हे अजिबात फुगत नाहीत, कडक होतात छान मस्त असे. या पद्धतीने मधून मधून हलवून याला छान कडक होईपर्यंत तळून घेऊ.
इथे बघू शकता मस्त असा रंग आला आहे आपल्या नाचोसला आणि एकदम कडक झालेत, कुरकुरीत मस्त. आता ही काढून घेऊ बॅच आणि आपले आता दुसरे नाचोस याच पद्धतीने तळून घेऊ, थोडे थोडे टाकून. आणि दुसऱ्या साईडला माझं करण्याचं काम पण चालू आहे नाचोस. आता इथे आपले सगळे नाचोस करून झालेत, तळून पण झालेत, एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता कलर पण छान आला आहे. असे टोमॅटोचे चिप्स तुम्ही घरच्या घरी करून बघा. आता मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत, तर त्यांना असं चटपटीत खायला पाहिजे असतं मधल्या वेळेत, तर त्यासाठी हा छान ऑप्शन आहे. आता आपण तयार करून घेतलेला मसाला याच्यावर टाकून घेऊ आणि याला असं टॉस करून घेऊ. आपल्या सगळ्या चिप्सला छान मसाला लावून घेऊ. बघू शकता एकदम मस्त असे आपले चिप्स तयार झालेत, एकदम कुरकुरीत. या पद्धतीने तुम्ही पण घरच्या घरी चिप्स करून बघा, मुलांना खूप आवडतील. मुलांनाच काय मोठ्यांना पण आवडतात, ते खूप टेस्टी होतात टोमॅटो चिप्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील.